रोजच्या वापरातल्या ज्वारीच्या पिठापासून असा हा कुरकुरीत पदार्थ तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। जो अगदी सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या डब्याला द्यायला अगदी मस्त आहे। चमचाभर तेलामध्ये कमीत कमी साहित्यात आणि झटपट होणारा हा पदार्थ। ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतं, म्हणजे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं। शिवाय यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असल्यामुळे डायबिटीस मधुमेह मंडळींसाठी सुद्धा हा नाश्ता अगदी पौष्टिक आहे। चला तर मग सुरुवात करूया। चपातीपेक्षा सुद्धा पौष्टिक आहे, तर मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता तुम्ही नक्की करून द्या। त्यासाठी काय केलं, घरातल्या एखाद्या वाटीने बरोबर 2 वाट्या भरून आपण इथे बारीक कोबी चिरून घेतलेला आहे। कोबीच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात। मुलं खायला मागत नसेल तसे हे पदार्थ नक्की करून द्या। पाव कप आपण इथे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली। एक मध्यम आकाराचा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे। कांद्याची पात असेल तर ती सुद्धा घेऊ शकता। एक 2 ते 3 हिरव्या मिरच्या किंवा आवडीप्रमाणे हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता। 5-6 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आपण इथे ताजं किसून घेतलंय। तुम्ही हिरवी मिरची, आलं, लसूण, थोडंसं जिरं घालून त्याची पेस्ट सुद्धा यामध्ये वापरू शकता। थोडंसं पौष्टिक होण्यासाठी कॅल्शियमने भरपूर असे 2 चमचे आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी आपण इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीरऐवजी तुम्ही पालक चिरून घेऊ शकता, मेथी घातली तरी सुद्धा चालू शकेल, म्हणजे आणखीन जास्त हे पौष्टिक ठरेल। आता घरामध्ये जर गाजर असेल तर एखादं गाजर तुम्ही यामध्ये किसून घालू शकता। ज्या वाटीने 2 वाटी कोबी चिरून घेतलेला होता, अगदी त्याच वाटीने बरोबर 1 वाटी आपण इथे ज्वारीचं पीठ घेतलंय, दोघाला एकाच असं प्रमाण। आणि याच वाटीने बरोबर पाव कप आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। जाड बारीक जो कोणता घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता। रवा तुम्हाला चालत नसेल तर याच वाटीने पाव वाटी किंवा 2 चमचे डाळीचं पीठ घालू शकता, दोघांपैकी काहीतरी एक घालू शकता। तर या वाटीने 2 वाटी कोबी चिरून घेतला, 1 वाटी ज्वारीचं पीठ, पाव वाटी आपण इथे रवा घेतलाय। आता याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत, म्हणजे घेतलेले सगळे चिन्ह जर एखाद्या वाटीने मोजून घेतलं तर पदार्थ चुकण्याची शक्यता तशी कमी असते, म्हणून मोजून घ्या। पाणी घालण्यापूर्वी चवीपुरतं मीठ घालायचं आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। आपण घातलेले सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आता याच वाटीने बरोबर 2 वाट्या आपण इथे साधं पाणी घालणार आहोत। आता पाणी थोडं कमी जास्त लागू शकतं, कारण रव्याची ज्वारीच्या पिठाची क्वालिटी प्रत्येकाची वेगवेगळी असते। 2 वाटी सुरुवातीला घातले, जर गरज वाटली तर पुन्हा नंतर वाढवणार आहोत। इथे आपण अजिबात दही वापरली नाही, सोडा वापरला नाही, तरी सुद्धा अगदी प्रत्येकाच्याच घरामध्ये असलेल्या उपलब्ध साहित्यात हे आपण तयार करणार आहोत। तर हे पाणी अगदी व्यवस्थित त्याला पुरलेलं आहे। तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी इथे वाढवू शकता। असं हे खूप जसं सैलसर नको किंवा खूप जसं घट्टसर नको, असं पीठ जसं आप्यांसाठी आपण पीठ भिजवतो ना, तसंच पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता या पिठाचे ना आप्पे पात्रांमध्ये तुम्ही आप्पे सुद्धा करू शकता, मस्त होतात। जर वेळ असेल तर थोडा वेळ झाकून ठेवा, कारण यामध्ये आपण रवा वापरला। नसेल माझ्याप्रमाणे तर पटकन केलं नाश्त्याचे पदार्थ तरी सुद्धा चालू शकेल। आता गॅसवर एखादा आपल्याला पॅन गरम करत ठेवायचं आहे। पॅन हलकंसं गरम झालं की फक्त चमचाभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी तुम्ही साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। आता हे घालताना ना लहान, मोठं, मध्यम आकाराचं जसं तुम्हाला आवडत असेल तसं घालू शकता। आता लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरे करताय ना, तर शक्यतो छोटे छोटेच घाला, कारण दिसायलाही छान दिसतात आणि मुलं सुद्धा आवडीने खातील। तुम्हाला हवं असेल तर यावर थोडीशी ढोबळी मिरची, थोडासा कांदा, टोमॅटो, थोडंसं कॉर्न वगैरे ना ते सुद्धा वरून घालून असं हे वाफवून दोन्ही बाजूने भाजून घेऊ शकता, म्हणजे मुलांना खूप जास्त आवडेल। मध्यम आचेवर साधारणतः 3 मिनिटं आपण एका बाजूने करून घेतलं। असं हे बाजू आपण याची उलटून घेतली। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा साधारणतः 3 ते 4 मिनिटं, म्हणजे मध्यम आचेवर 5-6 मिनिटं आपण दोन्ही बाजूने भाजून घेणार आहोत। एकदम कुरकुरीत झाल्यासारखं दिसत असेल, एकदम खमंग, खुसखुशीत, कमी साहित्याशिवाय झटपट होणारा पौष्टिक पदार्थ। छोटा पॅन असेल तर एकच घालू शकता। जर छोटे छोटे पॅनकेक प्रमाणे करायचे असेल तर मोठा तवा असेल, सेम चमचाभर तेल घेतलं, असं छान पसरून घ्यायचं आहे आणि एकावर एक 3-4 जसे तुम्हाला छोटे छोटे लागत असेल त्यानुसार घालू शकता। आता बऱ्याच ठिकाणी ना आपल्याकडे आप्पे पात्र वगैरे नसतात, तशा वेळेस या पॅनवर आपण हे असे छोटे छोटे आप्यांप्रमाणे घातलं ना तरी सुद्धा चालू शकेल। या पिठाचे मगाशी सांगितल्याप्रमाणे आप्पे करण्यापेक्षा नसे हे छोटे छोटे पॅनकेक प्रमाणे घातले ना, तितके छान कुरकुरीत लागतात, लवकर सुद्धा होतात। कमीत कमी तेलामध्ये असा हा कुरकुरीत पदार्थ नक्की तुम्ही करून बघा।
आता या पिठामध्ये ना फक्त आपण कोबी घातला चिरून. तुम्ही यामध्ये गाजर, ढोबळी मिरची असे वेगवेगळे छान छान भाज्या घालू शकता. असे एका बाजूने भाजलं ना तर दुसऱ्या बाजूवर थोडंसं चीज वगैरे किसून घालू शकता. थोडंसं ऑरिगॅनो किंवा थोडंसं चिली फ्लेक्स वगैरे घालू शकता आणि मुलांना देऊ शकता. म्हणजे मुलं ह्या पौष्टिक गोष्टी अशा पद्धतीने खाऊ शकतील आणि पौष्टिक गुणधर्म मुलांच्या पोटात जातील. मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा असे हे ज्वारीच्या पिठाचे पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि एक विशेष म्हणजे काय माहिती आहे का, जसं तुम्ही यामध्ये छान हे करत जाल ना तितके छान खुसखुशीत व्हायला होतात. एका वेळेस आपण काहीमध्ये 3 घातलेत, काहीमध्ये 2 घातलेत, काहीमध्ये असे 4 घातलेत. जसं तुम्हाला जमेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मात्र खायला ना एकदम मस्त कुरकुरीत आणि टेस्टी लागतात. आणि आपण घेतलेल्या साहित्यात असे आकाराचे 7 ते 8 असे तयार होतात. म्हणजे मुलांच्या डब्यासाठी, घरी नाश्त्यासाठी अगदी पोटभरीचा पदार्थ आहे. यामध्ये कोबी आहे, ज्यामध्ये फायबर्सचं प्रमाण खूप आहे, कॅल्शियम भरपूर आहे. ज्वारीच्या पिठामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप जास्त पौष्टिक, शिवाय भूकसुद्धा लवकर लागत नाही. सकाळी नाश्त्याला, मुलांच्या डब्यासाठी, घरामध्ये वयस्कर आजी आजोबा असतील, कधीतरी जेवणाचा कंटाळा आला तरीसुद्धा तुम्ही हे करू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकन नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.